अहंकाराची या चळिया, वरी मद त्रयाचिया उकळिया, जेत विषय उर्मींच्या आकळिया उल्लाड घेती. ज्या माया नदीमध्ये अहंकाराच्या चिळकांड्या उडत असतात त्यावर विद्या, धन, सामर्थ्य किंवा संपत्ती, तारुण्य आणि कुळ अशा 3 मदांच्या उकळ्या येतात. आणि ज्या नदीमध्ये विषयरूपी लाटांवर लाटा उसळी घेत असतात. अहंकाराचा ओघ जेवढा प्रचंड असतो तेवढा तो कशाचाच नसतो असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण प्रत्येक लोंढा उत्पन्न होतो व ओसरतो, परंतु अहंकाराचा जो प्रवाह उत्पन्न झाला आहे तो जीवाचा आकार संपला तरी नाहीसा होत नाही. किंबहुना त्याचा पुढील आकार हा त्याच्या अहममुळेच प्राप्त होतो. त्या अहंकाराच्या ज्या चिळकांड्या उडत असतात त्यावर 3 प्रकारच्या गर्वाच्या उकळ्या फुटत असतात. मी विद्वान आहे, मी धनवान आहे, मी सामर्थ्यवान आहे असे मदत्रय असते, किंवा संपत्ती, कुळ आणि तारुण्य असे म्हटले तरी चालेल. तारुण्याचा मद तर सर्वात अधिक भयंकर असतो. धन हेच सार सर्वस्व मानले जाण्याच्या आजच्या काळात धनवानांच्या गर्वास सीमाच राहत नाही. धन माझ्या घरात, सर्व सुखे सभोवारात, इथं पर्यंत धनमदाची उकळी जाते. न्याय, नीती, समता, प्रतिष्ठा, सत्ता आणि सर्व सुखांचा उपभोग हा मी धनाच्या जोरावर मिळवू शकतो अशी धनमदाची समजूत होते. सामर्थ्याच्या मदाची गोष्ट काय सांगावी, तो तितकाच सामर्थ्यवान असतो. शक्तिमदाने दुसऱ्यांना पायावर झुकविण्यापासून ते मोठी राज्ये जिंकून मांडलिक करण्यापर्यंतची अनेक उदाहरणे भक्त हो आपणास ज्ञात आहेतच. शक्तिशाली भीमाला आपल्या शक्तीचा, तर धनुर्धारी वीर पार्थाला आपल्या अचाट धनुर्विद्येचा गर्व झाला होता. स्वतः भगवंतांच्या युक्तीने तो नाहीसा झाला हे सर्व ज्ञात आहे. उदयास्ताचे लोंढे, पाडीत जन्म मरणांचे चोंढे, जेते 5 भौतिक बुडबुडे होती जाती. ज्या माया नदीत उदयास्ताचे लोंढेच्या लोंढे जन्म मृत्यूरूपी दगड पाडतात आणि जेते 5 महाभूतांपासून निर्माण झालेले शरीररूपी बुडबुडे निर्माण होतात आणि नाहीसे होतात. सृष्टीचा उदय आणि अस्त हे प्रक्रिया अखंड चालूच राहते. हे व्यापक अर्थाने मायेचे सामर्थ्य होय. तर जीवाच्या दृष्टीनेही तितकेच योग्य असे हे कथन आहे. मायेतच जन्ममृत्यू आहेत. जन्म म्हणजे उदय व अस्त म्हणजे मृत्यू रूपी लोंढे, म्हणजेच जन्म मरणाचे धोंडे या माया नदीत कोसळवीत असतात. हेच दुसऱ्या शब्दात माऊलींनी सांगितले आहे की 5 महाभूतात्मक शरीरे होत जात असतात. त्यांना बुडबुडे हा शब्द वापरून जीवांचे होणे जाणे हे किती नगण्य आहे हे येथे स्पष्ट होते. जन्माचा धोंडा वरून माया नदीत पडला की तो तळाला जातो न जातो तोच मृत्यूचा बुडबुडा वर येतो.
इतका अल्पकाळ जीवांचे आकार येथे टिकतात. म्हणून बुडबुडे या शब्दातून क्षणभंगुरत्व प्रगट केले आहे. मायेची प्रचंड व्याप्ती पाहता ते अगदी सार्थ आहे. सम्मो विभ्रमासे गिळिताती धैर्याची आमिषे, तेत देव्हडे भोवत वळसे अज्ञानाचे. जिच्यामध्ये मोह आणि भ्रांतीरूपी मासे सात्विक धैर्यरूपी आमिषाला गिळून टाकतात आणि ज्या नदीत अज्ञानाचे मोठे भोवरे वाकडे तिकडे फिरत असतात. या दिव्य मायेमध्ये मोह अनिवार्य आहे. कुणाला धनसंपत्तीचा, तर कुणाला विषयो उपभोगाचा, तर कुणाला गुणानुरूप कीर्तीचा मोह. मोह कशाचाही असो, तो वाईटच. प्रापंचिक उपभोगाचा मोह टाळून धैर्याने जर कोणी तो जिंकण्याचा प्रयत्न केला तर तो विफल होतो. जे मूलतः जसे असते त्याच्या नेमके उलटे दिसते भासते. म्हणूनच तर जीव माया नदीत गटंकळ्या खात राहतात. या बाबतीत हिमनगाचे उदाहरण देता येईल. दक्षिण ध्रुवाजवळ समुद्रात प्रचंड आकाराचे हिमनग असतात, पण त्याचा 8वा भाग पाण्यावर दिसतो. त्यावरून जर तो छोटा आहे अशी कल्पना करून जहाज चालकाने त्याच्या जवळून बिनधास्तपणे जहाज चालवण्याचा प्रयत्न केला तर हिमनगाच्या पाण्याखालील भागावर ते आपटून फुटण्याचा धोका असतो. अगदी तसेच या मायेमध्ये असते. अमुक एका उपभोग्य वस्तू पाठी सुखलालसेने जीव धाव घेतो. त्यातून त्याला सुख फारच थोडे आणि दुःख मात्र प्रचंड प्राप्त होत असते. आपण जे आहोत तेच सत्य आहोत, म्हणजे देहरूपी आहोत, असे ठाम अज्ञानमयी भ्रांती जीवास असते. या भ्रमामुळे ही जीव प्रपंचात वेगवेगळे वळसे घेत गरगरत असतात. भ्रांतीचेनी खडुळे रेवले आस्तेचेनी अवगाळे, रजोगुणाचेनी खळाळे स्वर्ग गाजे. ज्या माया नदीमध्ये भ्रांतीचे गढूळ पाणी आहे आणि अशा रूपी गाळामध्ये प्राणी मात्र रुतले आहेत. रजोगुणाच्या खळखळाटाने स्वर्ग देखील गरजू लागला आहे. जीवात्मा जेव्हा देहरूपाने प्रगटतो तेव्हाच त्रिगुण त्यात समाविष्ट असतात. त्यापैकी रजोगुण हा प्रीती स्वरूप आहे. तो आशा आणि आसक्ती यांच्या संबंधाने उत्पन्न झाला आहे. या गुणापासून नेहमी जीवाचे रंजन होते. काम्य कर्मे करून सुखभोगासाठी साधने निर्माण करून त्यांचा भोग घेणे हाच या गुणाचा गुणधर्म होय. ज्या कर्मापासून उपभोगाचे काही मिळणार नाही असे कोणते हे कर्म रजोगुणी करणार नाही. ज्या कर्मापासून ते मिळणार आहे त्यासाठी काहीही करण्याची त्याची तयारी असते. यज्ञदाने वगैरे करून स्वर्ग प्राप्तीची इच्छा धरतो. ज्या मायेमध्ये भ्रांतीचे गढूळ पाणी आहे त्या माया नदीत कमालीच्या गढूळपणामुळे तळाचे स्पष्टपणे दिसणे अशक्य असते. खाली गाळच असतो, पण त्यातच सुखांचा रत्नखजिना आहे अशी आशा धरून
जीव त्याच गाळात रुतलेले असतात. निव्वळ उपभोग आणि उपभोग हेच ज्या स्वर्गाचे वैशिष्ट्य असते त्यासच अगदी सार्थपणे रजोगुणाच्या खळखळाटाने स्वर्ग गाजतो असे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे. त्याच स्वर्ग प्राप्तीकडे जीवात्म्याची ओढ असणे हेही येथे अभिप्रेत आहे. तमाचे धारसे वाढ, सत्वाचे स्थिरपण जाड, किंबहुना हे दुवाड माया नदी. तमोगुणाचा प्रवाह प्रचंड आहे, सत्वगुणाचा जाड स्थिरपणा आहे. किंबहुना ही माया नदी तरुण जाण्यास अतिशय कठीण आहे. त्रिगुणात्मक मायेमधील तमोगुण हा अत्यंत प्रबळ, हिणकस आणि वाईट आहे. तो देहधारी जीवात्म्यास उत्तरोत्तर अधोगतीस नेण्याचे काम करीत असतो. सद्गतीस नेणाऱ्या सत्वगुणाचे स्थिरपणा व जाडी ही सुद्धा अतिशय प्रबळ असते. या सत्वगुणाच्या कचाट्यातून सुटणे सुद्धा सोपे नाही. आपण म्हणाल की सत्वगुण चांगला आहे, दुर्मिळही आहे. अगदी बरोबर. नव्हे, त्याची जोपासना करणे हे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे. परंतु निर्दोष आणि प्रकाशक असा हा सत्वगुण तो निर्मल असल्याने सुख संबंधाने आणि ज्ञान संबंधाने जीवात्म्यास बांधून टाकतो. आणि याच कारणासाठी माऊलींनी येथे सत्वाचे स्थिरपण जाड असे म्हटले आहे. त्याचा डोह मोठा आहे, पण तोही पार करायला हवा आहे. सत्व, रज, तम या त्रिपुटींसह आतापर्यंत केलेल्या माया नदीतील बाबींच्या उल्लेखाच्या संदर्भासह माऊलींनी किंबहुना द्वाड असा या माया नदीचा उल्लेख केला आहे. पै पुनरावृत्तीचे उभळे, झळंबती सत्यलोकीचे हुडे, धाये गडबडती धोंडे ब्रह्म गोळकाचे. या माया नदीच्या जन्ममृत्यूंच्या पुराच्या लोंढ्यात सत्यलोकीचे किल्ले वाहून जातात आणि ब्रह्मांड गोळाचे धोंडे खाली गडगडत येतात. भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक इत्यादी लोकांतील सर्वांना, म्हणजे सत्यलोकांपासून मृत्यूलोकापर्यंत सर्वांना पुनरावृत्तीच्या फेऱ्यातून सतत जावे लागते. म्हणजेच जन्मने भोगणे, मरणे, पुन्हा जन्मणे यातून कोणी हे सुटत नाही. पुण्यात्मक पापाने स्वर्गी गेलेले मातब्बर पुण्यवंत त्यांच्या पुण्याची शिदोरी संपली की पुन्हा मृत्यूलोकी जन्मतात. पुढे म्हणजेच मातब्बर पुण्यवंत होय. एवढेच नव्हे तर अनंत ब्रह्मांडांची घडामोड ही सतत होत असते. इतका प्रचंड व्यापक अर्थ येथे आहे. उत्पत्ती, स्थिती, लय हे वैज्ञानिक सत्य आहे. चेतन आणि अचेतन पदार्थांना ते सारखेच लागू आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांची दिव्य दृष्टी किती प्रचंड आणि सखोल आहे याचे आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही. तया पानियाचेनी वहिले पडे, अजूनी न धरिती ओभाने, ऐसा मायापूर हा कवनी तरी जेल गा. या माया नदीच्या महापुरात अजूनही कोणाला पाय रोवून उभे राहता आले नाही. असा हा मायेचा महापूर बोहून कोण बरे पार जाईल. माया अतिशय सामर्थ्यशाली असल्यामुळे तिचा निराश करणे अजूनही कोणास शक्य झाले नाही. म्हणजे सामर्थ्यावर शक्य झाले नाही असे येथे माऊलींना म्हणावयाचे आहे.
एथ एक नवलाओ, जो जो किजे तरणो पाओ, तो तो आपाओ, होय ते ऐक. आणखी एक आश्चर्य असे आहे की या माया नदीतून पोहून पैल त्रास जाण्याचा जो जो उपाय, तो तो अपाय होतो. कसे ते ऐक. स्वतः माऊलींनीच आश्चर्य व्यक्त करीत एक अतिशय विचित्र बाब येथे निदर्शनास आणली आहे. ती म्हणजे ही नदी तरून जाण्याचे जे जे उपाय करावेत ते ते अपाय ठरतात. ही होय. यावरून ही माया किती दुस्तर असेल याची कल्पनाच केलेली बरी. भक्त हो, येथेपर्यंत हे माझी माया या 3 शब्दांवरील विवेचन म्हणजे मायेचे स्वरूप याचे विवेचन आपण विस्ताराने ऐकलेत. आता यापुढे आपण माया नदी तरून जाण्यासाठी जीवात्म्याकडून जे जे उपाय करावेत ते ते कसे अपाय होतात हे जे ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत ते पाहू. श्री माऊली म्हणतात, एक स्वयंबुद्धीच्या बाही, रिगाले तयांची शुद्धीची नाही. एक जाणीवेची डोही, गरिवेची गिळिले. कोणी आपल्या स्वबुद्धीच्या बळावर माया नदी तरून जाण्यासाठी ती मध्ये उडी घेतली, परंतु ते पुढे कुठे गेली याचा काही पत्ता लागला नाही. काही जण जाणून घेण्याच्या डोहामध्ये शिरले, म्हणजे त्यांनी पांडित्य पूर्ण ज्ञान मिळवले, पण त्याच ज्ञानाच्या गर्वाच्या आहारी गेले. पहा महाराज, बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचे स्वबुद्धीच्या सहाय्यानेच प्रयत्न करण्याचा उपाय हे कसे अपाय ठरतो ते. परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचे सामर्थ्य आपल्या बुद्धीत आहे. तिच्या सहाय्याने आपण उपाय करून त्यांचे पर्यंत पोहोचू. ही खमेंडच जो असा उपाय करतो त्याचा थांग पत्ता न लागण्यास कारण ठरतो. कारण विलक्षण माया प्रभावाने एका विशिष्ट क्षणी बुद्धी भ्रमित होत असते आणि असा बुद्धी भ्रमित पुन्हा भलतीकडेच निघून जात असतो. दुसरे कोणी पांडित्यपूर्ण ज्ञानाची सिद्धी प्राप्त करतात. परमात्मा कसा आहे, कुठे आहे, कसे जायचे इत्यादी प्रचंड माहिती ते मिळवतात. त्यांना परमात्म्याची जाणीव ही होते. त्या क्षणीच त्यांना अहम ज्ञातृत्वाच्या अहंगंडाची बाधा होते आणि असा गर्व एकदा झाला की झालेल्या जाणीवेत विरून जाण्याऐवजी गर्वाने गिळले जातात. विद्वत्तेतच अधिकाधिक गुरफटतात. एकी वेदत्रयाची या सांगडी, घेतल्या अहंभावाची या धोंडी, ते मदमिनाच्या तोंडी सगळेची गेली. माया नदी तरून जाण्यासाठी कित्येकानी 3 वेदांच्या सांगडी बरोबर घेतल्या, पण विद्येच्या अहंभावाचे धोंडे बरोबर घेतल्यामुळे ते मदरूपी माशाच्या तोंडात सगळेच नाहीशी झाले. भक्तो, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या वेदातील ज्ञानाचा कीस पाडून त्यानुसार वर्तन करून
ही माया पार करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, वेदांचे ज्ञान अमोल असल्याने त्यांना त्या ज्ञानाचा गर्व झाला आणि गर्वरूपी माशाने त्यांना गिळंकृत केले. आम्ही वेदज्ञ, आम्ही त्रिवेदी, चतुर्वेदी असा अहंगंड उत्पन्न होतो. वेदातील ज्ञानाच्या जोरावरच आम्ही परमात्मा प्राप्त करू शकतो अशी भावना त्यांच्या न कळतच त्यांच्यात उत्पन्न होते. या गर्वामुळे ते परमात्म्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. एकी वैशेचे जाड बांधले, मग मनमताचे कासे लागले, ते विषय मगरी सांडिले चगळून या. कित्येकाने तारुण्याची घट्ट अशी कंबर बांधली आणि ते मदनाच्या कासेला लागले. त्यांना विषयरूपी मगरीनी चघळून टाकले. कोणी ऐन तारुण्यात जोपर्यंत सर्व इंद्रियांची क्षमता अत्युत्कृष्ट असते, तो विविध आध्यात्मिक मार्गाने मायेचा निराश करण्याचा प्रयत्न करतो. परंतु तो कधी ना कधी बेसावध क्षणी विषय सुखाच्या मगरमिटीत बद्ध होतो. मग तेच परम सुख मानतो. विषयोपभोग जेवढा घ्यावा तेवढा वाढतच जातो. कुठपर्यंत? तर विषयरूप मगरीने चघळून त्याचे चिपाड होईपर्यंत. म्हणजेच कामोपभोगांची इंद्रियांची क्षमता संपेपर्यंत, वृद्धत्व येईपर्यंत. असे का व्हावे? तरुण साधक विषयरूप जाळ्यात का अडकावा? त्याचे कारण म्हणजे आध्यात्मिक साधना आणि शारीरिक क्षमता कमालीच्या वाढतात. त्याबरोबर विषयोपभोगाची क्षमताही वाढते. त्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य होते आणि विषयाच्या मगरमिठीत तो स्वतः होऊन जातो. आता वार्धक्याच्या तरंगा, माझी मती भ्रंशाचा जरंगा, तेले कवळी जताती पैगा चौकडी. मग ते वार्धक्याच्या हेलकाव्यात बुद्धी भ्रमरूपी जाळ्यात सापडतात. त्या योगे चारी बाजूनी गुरफटून जातात. मग विषय उपभोग रूपी मगरीने ते चगळल्यावर सर्व शारीरिक क्षमता कमी झाल्याने आपोआपच बुद्धी ही भ्रमित होते. बुद्धी भ्रष्टतेचे जाळे इतके प्रचंड असते की तो चहूकडून वेढला जातो. कामोपभोगातून निर्माण झालेल्या अनेक बाबी त्याला त्रस्त करतात. मग पुढे आणि शोकाचा कडा उपडतो, क्रोधाच्या आवर्ती दाटत, आपदा गिधी चुंबी जात, उधवला ठाई. आणि पुढे ते शोकरूपी कड्यावर आदळतात, क्रोधरूपी वादळात सापडतात. ते डोकेवर काढू लागले की संकटरूपी गिधाडे त्या सुटोचून खाऊ लागतात. कामोपभोगाच्या मगरमिठीत शिरल्यावर चगळून चिपाड होईपर्यंत त्यातून तो बाहेर पडू शकत नाही. आणि चिपाड झाल्यावर जेव्हा त्याला नागवले गेल्याची जाणीव होते, तेव्हा त्यास अतोनात दुःख होते. कामोपभोगातून वार्धक्य, शारीरिक क्षमता कुंकुवत, त्यातून निर्माण झालेल्या सांसारिक बाबी, त्यातून होणारे दुःख, येणारा राग, सततची संकटे, यातून उसळणारा क्रोधाग्नी, या सर्वातून तो डोकेवर काढूच शकत नाही. कारण जरी त्याने डोकेवर काढले तर संकटांची गिधाडे त्याला टोचून खायला सुरुवात करतात. संत सज्जन हो, माया नदीत जीवाची दैना काय होते, केवळ साधकांचीच नव्हे तर जवळजवळ सर्व आस्तिक जनांची अवस्था अशीच होते. मग दुःखाचे बरटे बोबले, पाटी मरणाची रेवे रेवले, असे कामाचे कासे लागले,
ते गेले वाया. मग ते दुःखाच्या चिखलाने बरबटले जातात, नंतर मृत्यूच्या गाळात रुजतात. याप्रमाणे ज्यांनी कामाचा आश्रय घेतला ते वाया जातात. भक्त हो, हे सारे आपल्या पाहण्यातील आहे. थोड्याफार फरकाने प्रत्येक संसारी जीवाची दशा अवस्था अशीच आहे. तारुण्य सुलभ वासनेतून संसार साकार होतो, त्याचा विस्तार होतो, विस्तार आणि तो वेढला जातो. सगळा पिळून निघेपर्यंत तो शुद्धीवर येत नाही. जेव्हा तो येतो त्यावेळी वार्धक्याचे आक्रमण झालेले असते, बुद्धीची क्षमता कमी होते. म्हणतातच ना, साठी आणि बुद्धी नाठी. या सर्व श्रुत वचनांनुसार बुद्धी भ्रंशाचे जाळे तो पुन्हा तोडू शकत नाही. स्वतः केलेल्या विस्ताराच्या गाळात बरबटून ऋतून दुःखाने माखलेल्या अवस्थेतच त्याचा मृत्यू होतो. म्हणजेच माया नदी तरुण जाण्यास तो असमर्थ ठरतो.